नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय NDTV मराठी. आणि आता बातमी तुमच्या कामाची, खूप महत्त्वाची. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या 2026-27 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश परीक्षेसाठी CET कक्षाकडून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यापैकी 4 अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीसाठी CET कक्षाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. विविध 5 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीला 15 मार्चपर्यंत, तसंच इतर 3ही अभ्यासक्रमांच्या CET प्रवेश नोंदणीला 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक तसंच माहिती पुस्तिका www.mhcet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले. या अभ्यासक्रमांसाठीची CET परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणक आधारित पद्धतीनं ऑनलाईन अशाच प्रकारे होईल. मुंबई सिंधुदुर्ग प्रवास केवळ आता 5 तासांमध्ये करता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळानं मुंबई सिंधुदुर्ग रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करून ही सेवा ऑगस्ट 2025 मध्ये सुरू करण्याचं निश्चित होतं, परंतु तांत्रिक अडचणींमुळे मुहूर्त हुकला. ही सेवा सुरू करण्यासाठी सागरी मंडळानं आता अंतिम हालचाली सुरू केलेत. निविदा प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये ही सेवा सुरू करण्याचं नियोजित करण्यात आलंय. ऑगस्ट 2025च्या गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र गणेशोत्सवानंतर सुद्धा ही सेवा सुरूच झाली नव्हती. आता प्रायोगिक तत्वावर महिनाभर या सेवेचं संचालन करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याकरता निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. रस्ते अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. हे प्रमाण कमी झालेलं नाही. रस्त्यांवर भीषण अपघात झाल्यानंतर वेळेवर उपचार अनेकदा मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागतात. तर कधी पैशांच्या अभावी उपचार न मिळाल्यानं मृत्यू होतो. रेल्वे रस्ते अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी केंद्र सरकारनं एक नवीन योजना तयार केली आहे. या योजनेचं नाव पंतप्रधान राहत योजना असं असणार आहे. या योजनेच्या अंतर्गत अपघातातील जखमी व्यक्तींना 1.5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस आरोग्य सुविधा मिळतील. यामुळे रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींवर वेळेवर उपचार मिळणं सोयीचं होईल. या योजनेच्या अंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य केले जातील. या योजनेच्या मागचा उद्देश अपघातानंतर पैशांच्या अभावी कोणत्याही जखमी व्यक्तीला उपचार मिळताना विलंब होऊ नये हा आहे. यासाठी विमा असणं गरजेचं नाही. नोंदणी सुद्धा आवश्यक नाही. उत्पन्नाचा दाखला असण्याची गरज नाही. ही योजना सर्व नागरिकांसाठी आहे. निवडक हॉस्पिटलमध्ये ही कॅशलेस सेवा सुद्धा दिली जाईल. दिल्ली NCRच्या रस्त्यांवर नेहमी वाहतूक कोंडी पाहायला मिळते, परंतु लवकरच या वाहतूक कोंडीपासून मुक्तता होणार आहे. कारण लवकरच या ठिकाणी इंडिगोच्या मालकीची कंपनी इंटरग्लोब एंटरप्राइजेस आणि आर्चर एव्हिएशन मिळून भारत एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर नोएडा ते गुरुग्रामचा प्रवास 2.5 तासांवरून फक्त अर्ध्या तासात पूर्ण केला जाऊ शकतो. या एअर टॅक्सीला मिडनाईट असं नाव देण्यात आलंय. ही एक इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग सेवा असणार आहे. यात पायलट शिवाय आणखीन 4 प्रवासी बसू शकतात. ही पूर्णपणे विजेवर चालते आणि यातून धूर निघत नाही किंवा हेलिकॉप्टरसारखा आवाजही येत नाही. रस्त्यावरून 90 ते 120 मिनिटं लागतात. याच मार्गावर एअर टॅक्सीने आता 27 ते 30 मिनिटं फक्त लागतील. भारतात ही सेवा एक क्रांतिकारक सेवा मानली जाते. काही महिन्यातच याची चाचणी पूर्ण केल्यानंतर ही सेवा प्रत्यक्षात सुरू होईल. संपूर्ण जानेवारी कडाक्याच्या थंडीच्या छायेत गेल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच पंधरवड्यात उन्हानं अक्षरशः जोर पकडला. शहरात दुपारच्या सुमारास चटका जाणवू लागला असून गेल्या 4 ते 5 दिवसात कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेलं आहे. रविवारी सुद्धा उष्णच दिवस राहील असा अंदाज आहे. मुंबईत गेल्या 8 दिवसात तापमानात 3 अंश सेल्सिअसनं वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला 31 ते 32 अंश सेल्सिअस पारा राहील असा अंदाज आहे. तो आता थेट 34 ते 35 अंशांपर्यंत पोहोचला आहे. सकाळी थोडा
गारवा जाणवत असला तरी दुपारी मात्र उन्हाची तीव्रता वाढते. हवामान तज्ज्ञांच्या मते फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुद्धा तापमान सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशांनी जास्त राहील. मार्चमध्ये उकाडा आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी, पुरेसं पाणी प्यावं असं आवाहन करण्यात आलंय. आणि आता पाहूयात महाराष्ट्रासह देशातल्या विविध शहरांमध्ये असलेले पेट्रोल डिझेलचे दर. मुंबईतले दर काय आहेत ते पाहूयात. पेट्रोल 103 रुपये 54 पैसे तर डिझेल 90 रुपये 3 पैसे. पुण्यातले दर आहेत 103 रुपये 94 पैसे पेट्रोल तर डिझेल 90 रुपये 47 पैसे. नाशिकचे दर आहेत 104 रुपये 56 पैसे पेट्रोलचे तर डिझेलचे दर आहेत 91 रुपये 8 पैसे. संभाजीनगरातले पेट्रोलचे दर आहेत 105 रुपये 18 पैसे तर डिझेलचा दर आहे 91 रुपये 68 पैसे.